भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. अखिल विश्वाला करुणेचा शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर, संत गाडगे बाबा, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता, भीमाई माता, रमाई माता, सावित्री माता, यशोधरा माता, महामाया माता, तसेच सर्व बहुजनाला जागृत करणारे संत तुकाराम महाराज, या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन. ज्या महामानवांनी या मानवाच्या हितासाठी कार्य केले ते संत महंत सर्वांनाच त्रिवार अभिवादन. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्या अगोदर आपण समर्पण घेऊया, नंतर व्हिडिओला सुरुवात करूया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवर्ग 1494. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. आता प्रवर्जा श्रामणेर दीक्षा कोणत्याही व्यक्तीस कमीत कमी एका भिक्खूकडून ही दीक्षा घेता येते. प्रवजित झालेल्या व्यक्तीला श्रामणेर म्हणतात. श्रामणेरला 10 शिलांचे पालन करावे लागते. ही दीक्षा 2, 5 किंवा कितीही दिवसासाठी घेता येते. श्रामणेर दीक्षा. आता उपसंपदा. वयाची 21 वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यक्तीला तसेच श्रामणेराला सुद्धा ही दीक्षा घेता येते. ही दीक्षा 10 किंवा काही भागात 5 भिक्खूकडून घ्यावी लागते. ही दीक्षा घेणाऱ्या भिक्खूंचा भिक्खू संघात प्रवेश झाल्याचे मानण्यात येते. भिक्खूला 227 शिलांचे पालन करावे लागते. गरिबी ही मागील जन्मातील पापामुळे आलेली नाही, ती श्रीमंत लोकांनी धनाचा संचय केल्यामुळे आलेली आहे. जिच्या पाण्यात स्नान केल्याने पाप नष्ट होईल अशी कोणतीही पवित्र नदी या पृथ्वी तलावर नाही. भारतात आर्थिक सामाजिक समता स्थापन करण्यात यावी व जेथे ती नाकारण्यात येत असेल तेथे ती स्थापन करण्यासाठी संघर्ष करण्यात यावा.
एका माणसाकडून दुसऱ्या माणसावर किंवा एका समाजाकडून दुसऱ्या समाजावर होणारा अन्याय थांबवण्यासाठी संघर्ष करण्यात यावा. सर्व ठिकाणी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय स्थापन करण्यासाठी आग्रह करण्यात यावा. उन्नतीसाठी सर्वांना समान संधी असावी. मात्र भूतकाळात ज्या लोकांना संधी नाकारण्यात आली असेल त्यांना संधी लाभलेल्या लोकांपेक्षा अग्रक्रम देण्याच्या तत्त्वासाठी संघर्ष करण्यात यावा. अशा प्रकारे आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. आता आपण महापुरुषांचा, जे संत होऊन गेले त्यांचा शॉर्टमध्ये त्यांचा जीवन परिचय आपण पाहणार आहोत. आपण सुरुवातीला 1 नंबरला तथागत भगवान बुद्ध यांच्या जीवनावर शॉर्टमध्ये आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. भगवान बुद्ध 2500 आणि अधिक काही वर्षापूर्वी हिमालय पर्वताच्या पायथ्याशी कपिलवस्तू नगरात शाक्य लोकांचे राज्य होते. एकदा तेथे सिद्धोधन हा राजा होता. त्याच्या राणीचे नाव महामाया होते. याच राणीने माहेरच्या वाटेने जाताना लुंबिनी वनात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ नावाच्या बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर 7व्या दिवशी महामाया राणी मरण पावल्यामुळे तिची बहीण महाप्रजापती गौतमी हिने आईच्या ममतेने बाळाचे संगोपन केले. राजाला पुत्रप्राप्ती झाल्याचे वर्तमान ऐकून वयोवृद्ध असित मुनी भेटीला आले. त्यांनी हा बालक एकतर चक्रवर्ती राजा होईल किंवा मानवाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखविणारा बुद्ध होईल असे 2 मार्ग सांगितले होते. असे भविष्य कथन केले. सिद्धार्थ कुमार लहानपणापासून शांत विचारी व फार दयाळू होता. एकदा देवदत्ताने बाण मारून राजहंस पक्षाला खाली पाडले. तेव्हा सिद्धार्थाने त्या पक्षाचा जीव वाचवला. वयात आल्यावर सिद्धार्थाचे यशोधरा नावाच्या सुंदर कुमारीशी लग्न लागले. त्यांना राहुल नावाचा बाळ झाला. पण सिद्धार्थाचे मन संसारात सुखात रमत नव्हते. कपिलवस्तू जवळून रोहिणी नावाची नदी वाहत होती. तिच्या पलीकडच्या बाजूला कोलीय लोकांचे राज्य होते. इकडे शाक्यांचे आणि तिकडे कोलियांचे, मधातून नदी होती. नदीच्या पाण्यावरून शाक्य व कोलिय यांच्यात युद्ध सुरू झाले. पाणी कोणी घ्यावं, पहिल्याने कोणी घ्यावं, त्या आळीपाळीने पाणी घेत असत. मग त्याच्यावर युद्ध सुरू झाले. शाक्य सेनापती सर्व तरुणांना युद्धात भाग घेण्याची आज्ञा केली. तेव्हा पाण्यासाठी मानवांचे रक्त सांडणे शहाणपणाचे नाही असे म्हणून सिद्धार्थाने युद्धात भाग
घेण्यास नकार दिला. त्यामुळे शाक्य संघाने सिद्धार्थाला राज्य सोडून जाण्याची शिक्षा दिली. सिद्धार्थाने शिक्षा मान्य केली आणि मातापित्यांची तसेच यशोधरेची समजूत घालून वनवासाचा मार्ग धरला. त्यांनी अंगावरील राजकुमारांची वस्त्रे काढली, डोक्यावरील केस कापून टाकले व ते श्रमण झाले. पुढे अरण्यात जाऊन त्यांनी एक दोन मोठ्या गुरूंच्या आश्रमात ज्ञानाचा अभ्यास केला. पण मनाचे समाधान न झाल्यामुळे ते गया नगराजवळ निरंजना नदीच्या काठी आले. येथे त्यांनी कठोर साधना केली. शेवटी सुजाता नावाच्या उपासिकेची क्षीर खाऊन त्यांना बोधिवृक्षाखाली मध्यम मार्गाचे ज्ञान प्राप्त झाले. सर्व लोकांसाठी ते सम्यक संबुद्ध झाले. यानंतर वाराणसीजवळ सारनाथ येथे जाऊन तेथे पंचवर्गीय भिक्खूंना नवीन धम्माची तत्त्वे सांगून त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केले. ते 5 भिक्षू तेथेच बुद्धाचे प्रथम शिष्य झाले. बुद्धाच्या शिकवणुकीच्या परिणामामुळे अनेक लोकांनी संसाराचा त्याग करून भिक्खू दीक्षा घेतली. भिक्खू संघात आनंद हा त्यांचा आवडता शिष्य होता. त्यावेळच्या बिंबिसार व प्रसेनजित राजांनी तसेच अनाथपिंडक व मिगारमाता या धनिकांनी धम्माकरिता खूप मदत केली. भगवान बुद्धाने अंगुलिमाल नावाचा डाकूला आम्रपाली सारख्या गणिकेला दीक्षा देऊन त्यांच्या आश्रमात त्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणले. अशा प्रकारे अंगावर चिवर आणि हातात भिक्षापात्र घेऊन भगवान बुद्धाने गावोगावी पायी फिरण्याचे कष्ट केले. असंख्य लोकांच्या मनाला बहुजन हिताय बहुजन सुखाय धम्माचे प्रकाश निर्माण केले. सुखाचा बहुजन सुखाय धम्माचा प्रकाश निर्माण केला. देवदत्ताने भिक्खू संघात फूट पाडून भगवान बुद्धावर बरेच संकटे आणली. पण भगवान बुद्धाचे त्या खर्चात त्या सर्व संकटांचे निर्गसन केले. शेवटी ते वयाच्या 80व्या वर्षी शेवटी ते 80 वर्षाचे झाले. खूप थकले. याचा तेथील पावा येथील चुंद लोहाराच्या तेथे त्यांनी शेवटचे भोजन केले. त्यानंतर कुशिनारा रस्त्याने जाताना ते आजारी पडले आणि तेथेच शालवृक्षाखाली त्या भगवंताचे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी महापरिनिर्वाण झाले. अशा प्रकारे तथागत भगवान बुद्धचं महापरिनिर्वाण झाले. भगवान बुद्ध महान प्रज्ञावंत होते.
त्यांचे शील अत्यंत शुद्ध होते. ते समता शांतीचे कैवारी होते. ते दुःखी कष्टी लोकांसाठी महाकारुणिक होते. त्यांच्या एवढा परिपूर्ण मनाचा महापुरुष जगाच्या इतिहासात झाला नाही, असे अनेक विद्वानांनी मान्य केले आहे. सर्व मानव जन्मतः समान आहेत, असे सर्वप्रथम भगवान बुद्धांनी सांगितले. आज जगातील अनेक देश बौद्ध धम्माची आणि एकेकाळी सगळा भारतसुद्धा बुद्धमय होता, परंतु तेथील जातीवादी लोकांच्या कपट कारस्थानामुळे तसेच परकीय शत्रूमुळे आपल्या देशात धम्माचा लोप झाला होता. मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेल्या देशातही बौद्ध धम्माला पुन्हा गतिमान केले आहे. अशा त्या तथागत बुद्धाचा एकनिष्ठ उपासक होण्यास मला खूप धन्यता वाटते आहे. जय भीम, नमो बुद्धाय. आजचा व्हिडिओ इथे संपूया. त्या अगोदर मंगल घेऊ सर. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. मित्रांनो, भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान अखिल मानवासाठी आपण गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल या चॅनलवर रोज आपला व्हिडिओ असतो. तरी आपण सर्वांनी गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं, कॉमेंट्स कराव्या. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. उद्या भेटूया परत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगळ.